हां. माझे स्टॉप केल्याशिवाय मला माझी स्क्रीन शेअर करणं स्टॉप करावं लागेल कारण मला ओके, ओके. फक्त चालेल, मी चालेल. इथेच स्टॉप करा केलेलं तुम्ही. आहे. स्टॉप करा. ओके, ओके. हां. आणि रेकॉर्डिंग पण स्टॉप करते बिकॉज ठीक आहे, ठीक होत आहे. नाही ना चालेल. मी माझं माझ्याकडून केली आहे चालू. हा चालेल. हो. ओके मॅम. ओके. तर म्हणजे मेन जो आपला कन्सेप्ट होता, अ, तर त्याच्यासाठी जे आपण म्हणजे कोड प्रिपेअर केला. तर फर्स्ट जे सेल आहे, PIPQ इन्स्टॉल नंपी, तर आपण जेव्हा हे लायब्ररीज आहे बेसिकली, हे जे नंपी आहे, पांडाज आहे, स्कर्टलन, मॅटप्लॉट, या पूर्ण लायब्ररीज पायथॉनच्या, की आपण एखादं मशीन लर्निंगचं प्रोजेक्ट करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला लायब्ररीजची गरज असते. आता जसं की नंपी पाय मीन्स की त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन होतात. त्यानंतर जे पांडाज आहे ते डेटा सेट हँडल करतं. आणि जे स्कर्टलन जे आहे, तर ते मशीन लर्निंगचं अल्गोरिदम असतं. मी तुम्हाला त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ पण पाठवला आहे स्कर्टलनचा. तो 3 मिनिटाचाच आहे, तुम्हाला लगे लक्षात येईल. त्यानंतर हे जे मॅटप्लॉट LIB आहे ना, जे आपण ग्राफ वगैरे ड्रॉ केलेत ना खाली, तर हे सगळे ग्राफ, तर याच्यासाठी हे ड्रॉ करण्यासाठी हे मॅटप्लॉट LIB लायब्ररी यूज करतात. आणि मॅम त्यानंतर ऑलरेडी आपण ते ग्राफ डाउनलोड करून म्हणजे तिथे टाकून ठेवलेत का? व्हॉइस खूप स्लो येतो मॅम तुमचा. काय म्हटल्या? मी म्हणत होते मॅम की शेअर्ड आहेत का म्हटलं? नाही, तुमचा व्हॉइस खूपच स्लो येतो तरी पण. हॅलो. मी म्हणत होते मॅम की ते ऑलरेडी इमेजेस म्हणजे अपलोडेड आहेत का? नाही, नाही, नाही. इमेजेस अपलोडेड नसतात. आपण कोडमध्ये नंतर त्या आपल्या म्हणजे जो कोड केलाय त्याच्यानंतर त्या इमेजेसचे ग्राफ तयार करत असतो आपण. त्यासाठी ही लायब्ररी यूज करतात मॅटप्लॉटची. पण आपण खाली स्क्रोल केलं तर तिथे इमेजेस आपण ऑलरेडी कोडमध्ये हे केलेत ना, अपडेट केलेत ना. कारण तो कोड रन केलेला आहे ना, तर त्याचं आउटपुट त्याच्यामध्ये सेव्ह असणार. ते आपल्याला सेपरेट नसते करायची गरज. आपण कोड करताना ते जनरेट झालेलं आहे. ओके, ओके. म्हणजे हे कोडमध्येच झाले हो, का हो. जनरेट? कोडमध्ये जनरेट झालेल्या आहेत त्या. आपण असं मॅन्युअली कुठलीच इमेज इन्सर्ट नाही करू शकत याच्यामध्ये. हां, ओके. हां. त्यानंतर जे सीबॉर्न आहे ना, तर ते जे पण ॲडव्हान्स व्हिज्युअलायझेशन असेल ग्राफमध्ये, तर त्याच्यासाठी यूज करतात. आणि जे जॉब LIB आहे, तर हे मॉडेल सेव्ह करतं. म्हणजे जे आपण मॉडेल आपले सेव्ह केलेले आहेत ना, एक्स्ट्रा बूस्ट वगैरे, तर त्याच्यासाठी हे यूज करतात. आणि जे XGBoost आहे, हे तर बूस्टिंग क्लासिफायर आहे. कारण की ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो प्री प्रोसेसिंग, ट्रेनिंग, इव्हॅल्युएशन और व्हिज्युअलायझेशन, तर त्या टायमिंगला या पूर्ण लायब्ररी युजफुल असतात. त्याच्यासाठी आपण ते यूज केलेलं आहे. त्यानंतर मग आपण बेसिक इथे जो बेस डिअर वगैरे आहे, म्हणजे आता आपल्याला ऑर्गनाइज करायचं आहे स्ट्रक्चर, की आता जो आपण डेटा सेट देणार आहोत, त्यानंतर आपल्याला मॉडेलचे आउटपुट, ग्राफ पूर्ण स्टोअर झाले पाहिजेत एका झिप फाईलमध्ये. तर त्याच्यासाठी आपण इथे इम्पोर्ट झिप फाईल याच्यासाठीच केली, की जेणेकरून जो पण कंटेंट आहे तो आपला सेव्ह झाला पाहिजे. इनपुट फाईलमध्ये स्टोअर झाला पाहिजे ना. हो. EEG इनपुटमध्ये आपला डेटा सेट आला. EEG आउटपुटमध्ये आपल्याला जे टेबल वगैरे आहेत, व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, त्या याच्यामध्ये सेव्ह होतील. जे मॉडेल्स आहेत आपले, जे आपण 3 यूज केले, ते मॉडेलची फाईल याच्यात सेव्ह होणार. आणि प्लॉट म्हणजे जे ग्राफ आहेत ना, ज्यावेळेस तुम्हाला सरांनी रन करून दिलं असेल ना, तर शेवटी एक झिप फाईल जनरेट झाली असेल. तर ती जी झिप फाईल असते, ऑटोमॅटिक डाउनलोड होते ती. तर त्या फाईलमध्ये हे पूर्ण असतं. तर इथे फक्त आपण इनपुट फोल्डर आणि आउटपुट फोल्डर पाथ हे 2 क्रिएट केलेत. ओके. हां, तर त्याच्यानंतर मग पुढे जे इम्पोर्टंट लायब्ररीज आहेत, एक मिनिट. आता इथे फक्त आपण काय केले, की ज्यावेळेस आपण चूज फाईल करतो, म्हणजे हे बेसिक आहे, याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. इथे आपण फक्त फाईल चूज करतो आणि जी आपली .csv फाईल आहे, जो आपला डेटा सेट, तो आपण अपलोड करतो. बस फक्त डेटा सेट अपलोड करण्यासाठी, की इथे आपण मेन्शन केले, की इम्पोर्ट फाईलमधून जी फाईल अपलोड करतो, मग त्याच्यानंतर ती इनपुट डिअरमध्ये सेव्ह होते. कारण आपण त्याला इनपुट इथे दिलेलं आहे, बेस डायरी, म्हणजे आपली त्याच्यामध्ये डेटा सेट सेव्ह झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण इनपुट डिअर म्हणजे असं नाव दिलेलं आहे त्याला, डायरेक्टरी इनसेल. आणि
ती आपण इथे अपलोड करतो. मग ती आपल्याला अपलोड झाल्यानंतर अपलोडेड कंटेंट अंडर ती अपलोड झाली आहे. EEG इनपुटमध्ये EEGSY क्लासिफिकेशन डॉट CSV म्हणजे फाईल आपली सक्सेसफुल अपलोड झाली आहे. हे इथं आलं. मग आता ह्या ज्या 4 लायब्ररी आहेत. आणि दुसरी अपलोड काही करायचं असेल ते फाईल तर कसं अपलोड करायचं? काय म्हटलं? दुसरी कोणती फाईल इथे अपलोड करायची सेम असेल तर कसं करायचं? सेम सेम तुम्ही कुठलीही फाईल ज्यावेळेस तुम्ही हे रन करणार ना, तुम्हाला फक्त चूज फाईल करायचं आहे. त्यानंतर तुमची डायरेक्टरी ओपन होणार. तुम्हाला जी फाईल अपलोड करायची ती यूज करू शकतात. बट आपला कोड आपण पूर्ण EEG ई स्टेट क्लासिफिकेशनसाठी केलं आहे ना, तर हम्म. दुसरी फाईल आपल्याला अपलोड करण्यात अर्थ नाही. सेव्ह इथे चूज फाईल करून तुम्ही कुठलीही करू शकतात. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. हो का? मॅम एकदा रन करून चूज करून दाखवा ना. म्हणजे कसं तुम्हाला आपल्याला मॅम सरांनी रन करून दाखवलंय ना वाटतं? नाही मॅम काहीच नाही. हां, रन झालंच नाही ना मॅम माझा प्रोग्राम. रन नाही झाला? म्हणजे माझ्या लॅपटॉप मध्ये वरतीच नव्हतं करत ना इन्स्टॉलेशनचं. इन्स्टॉलेशनचं काय म्हटलं? म्हणजे माझं काहीच झालेलं नाहीये मॅम ते इन्स्टॉल वगैरे असं. ही फाईल सरांनी तुम्हाला रन करून दाखवली नोटपॅडची? नाही नाही नाही. अच्छा, अच्छा. नाही मला बोलले ते झालंय म्हणून. ठीक आहे, मी एकदा एक्सप्लेन करते आणि मग शेवटी मी तुम्हाला सांगून देते. हो चालेल ना मला मॅम खूप काहीच वेळ नाही प्रॉब्लेम लागणार म्हणजे तुम्हाला पण ते नाही. इझिली हां हां. 2 मिनिटचं काम आहे ते. हो हो. काय झालं मॅम माहितीये का ते प्रोजेक्ट जेव्हा माझं ह्याच्या डाउनलोड फक्त मी फाईल्स केल्या. ओके. त्यानंतर ना त्या फाईल्स हे नव्हतं होत. म्हणजे हं. ओपन नव्हतं होत म्हणजे काहीच नाही होत होतं माझ्या लॅपटॉपमध्ये ओके, ओके. ठीक असं. आहे, मी इथं तुम्हाला सांगून देते हां. याच्यावरती. तुम्ही हो हो. तुमच्या इथे ते करून बघा. चालेल मॅम. लास्टला हां. आता हे जे 4 इम्पोर्टंट लायब्ररीज आहेत, म्हणजे आता जसं मी आधी सांगितलं, की NumPy कॅल्क्युलेशनसाठी यूज करतात, पांडा, डीफॉर्म. मग इथे फक्त त्या आपण लायब्ररी कॉल केल्यात. इथे आपण त्या लायब्ररी डाउनलोड केल्या होत्या, इन्स्टॉल केल्या होत्या आणि इथे इन्स्टॉल झालेल्या लायब्ररी आपण कॉल करतो. म्हणजे आता इथून आपण यूज करतो या लायब्ररी. बिकॉज ज्यावेळेस डिफरंट लायब्ररी टुगेदर वर्क करतात, तर आपल्याला जी कंप्लीट मशीन लर्निंगची पाईपलाईन आहे ना, ती क्रिएट होते. तर त्यासाठी आपण इथे त्या इम्पोर्ट लायब्ररी करतोय. मग त्यानंतर जर रँडम स्टेट इथे 42 आहे आणि इथे आपण ओपन क्लोज क्लास नेम दिलेलं आहे बिकॉज की आपण एन्श्युअर करतोय जी रिप्रोड्युसिबिलिटी आहे. म्हणजे मेनली इथे काय होतं की रँडम स्टेट जो आहे तो एक रँडमनेसने फिक्स होतो. म्हणजे जर क्लास नेम आहे तर ते इम्प्रूव्ह त्याची रिडायबिलिटी करतं. बिकॉज ज्या वेळेस आपण एखादी नोटबुक रन करतो तर मल्टिपल टाइम तो आपल्याला कन्सिस्टंट रिझल्ट देत असतो. त्यासाठी फक्त इथे आपण त्याला एक रँडम स्टेट देत असतो. आणि तेच त्यानंतर मॅम. हॅलो. हां मॅम. हां. आणि मग त्यानंतर फक्त आपण इथे कॉल करतो की फाईल त्याच्यामध्ये आहे का नाही मेक शुअर करण्यासाठी की आपण जी CSV त्याला दिलेली आहे और झिप त्याला दिलेली आहे तर ते मेक शुअर करतो की फाईल अवेलेबल आहे का नाही त्याच्यासाठी बस. आता त्यानंतर जे नेक्स्ट पुढे आहे आय फीचरचं, तर याच्यामध्ये आपण मेनली काय केलेलं आहे की जो डेटा आहे ज्यावेळेस आपण पूर्ण डेटा अपलोड करतो तर त्याच्यानंतर ही फीचर इंजिनिअरिंगची स्टेप असते. म्हणजे आता इथे जे आपण दिलेलं आहे की टू ॲड आय स्टेट फीचर मीन्स की हे क्रिएट करतं फंक्शन. हे ओरिजिनल डेटा सेट आहे म्हणजे जे फक्त 14 EEG चॅनल व्हॅल्यूज कंटेन करेल कारण आपल्या ह्याच्यामध्ये 14 आहेत. मग जे इंडिव्हिज्युअल चॅनल असतात तर ते कॅप्चर नाही होत त्याच्यामध्ये कारण की जे रिलेशनशिप असतं ते त्याच्यामध्ये वेगळं असतं. प्रत्येक रिजनमध्ये हे डिफरंट असतं. त्याच्यामुळे आपण फीचर इंजिनिअरिंग परफॉर्म करतो की जेणेकरून ज्यावेळेस आपण ॲडिशनल स्टॅटिकल और एक स्पेशल फीचर आपण जनरेट करू तर ते EEGचा जो पॅटर्न आहे तो त्यांनी बेटर अंडरस्टँड केला पाहिजे त्याच्यासाठी. मग आता याच्यामध्ये जे डेटा फर्स्ट लाईन आहे डेटा इज इक्वल टू DF डॉट कॉपी मीन्स की आपण फर्स्ट क्रिएट करतोय कॉपी ऑफ द ओरिजिनल डेटा सेटची सो दॅट जर आपण कुठलंही मॉडिफिकेशन केलं तर ओरिजिनल डेटावरती अफेक्ट होणार नाही त्यासाठी. आणि मग त्यानंतर आपण चॅनल सिलेक्ट करतो की म्हणजे की जे EEGचे चॅनल आहे ते एक्सपेक्ट करतात की आउटपुट हे आय डिटेक्शन कॉलमचं असलं पाहिजे. मग हे जे कॉलम आहेत ना हे यूज केले जातात क्रिएट करण्यासाठी एक न्यू फ्युचर. त्यासाठी
आपण हे फ्रंटल, टेम्पोरल, पोस्टेरियर हे करत असतो. आता फ्रंटलमध्ये आपण मेन्शन केलं की AF3, F7, F6 हे इलेक्ट्रोड झाले आपले, जे फ्रंटल ब्रेन रिजनमध्ये बिलॉंग करतात. आणि जे फ्रंटल लोब असतात ते असोसिएटेड विथ असतात अटेन्शन आणि म्हणजे हायर कॉन्जिटिव्ह फंक्शन असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता जे टेम्परल झालं, तर टेम्परलमध्ये हा जो चॅनल आहे हा एक मीन्स हे प्रोव्हाइड करतात आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग जे पण ब्रेन सिग्नलमध्ये व्हॅरिएशन झाले, तर त्याच्यामध्ये जर एखादी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर ती आपल्याला याच्या थ्रू प्रोव्हाइड केली जाते. आणि जे पॉस्टेरियर आहे, तर त्याच्यामध्ये मेनली ते हे जे चॅनल आहे ते पॅरेटल आणि जे असेप्शल असतं रिजन त्याच्याशी कनेक्टेड असतात. म्हणजे की जे असेप्शल रिजन आहे ती मेनली रिस्पॉन्सिबल असते ज्या वेळेस आपण व्हिज्युअल प्रोसेसिंग करतो. आणि सिन्स आपली आय ओपन आहे किंवा क्लोज आहे, इफेक्ट व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी कशी आहे, हे जे चॅनल आहे ते याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे इथे आपण पोस्टेरियर पण मेन्शन केलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे जे आपण डेटा ग्लोबल मेन, ग्लोबल स्टेट हे जे डेटाचं पूर्ण ॲड केलेलं आहे, तर ज्या वेळेस आपण ऑप्टेन व्हॅल्यू करतो, म्हणजे आपण ओव्हरऑल ॲव्हरेज काढतोय ॲक्टिव्हिटीचा की EEG चॅनलमध्ये ओव्हरऑल ॲव्हरेज ॲक्टिव्हिटी किती ऑप्टेन करते. तर इथे मेनली तो फॉर्म्युला जो असतो, म्हणजे जर आपण मॅन्युअली करतोय ना, तर X1 + X2 + X14 असा तो फॉर्म्युला असतो बाय 14, कारण आपल्याकडे 14 क्लास आहेत. मग हे जे फीचर आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करतं EEG सिग्नल स्ट्रेंथचं. जे आपण मॅन्युअली इक्वेशन यूज करतो ना, ते कोडिंगमध्ये असं दिलं जातं फक्त. म्हणजे ग्लोबल स्टॅट आहे, तर ग्लोबल स्टॅट पण मेजर करतं जे पण सिग्नलमध्ये व्हॅरिएशन आहे. तर ते त्याच्यामध्ये मेजर केले जातात. मी तुम्हाला आपण याच्यामध्ये मेन्शन केलं होतं PPT मध्ये म्यूचा एक फॉर्म्युला X - म्यू स्क्वेअरचा, तर हा झाला इथे. हा ग्लोबल STDचा असतो, तर कोडमध्ये हे असं मेन्शन करतात. त्यानंतर सेम ग्लोबल रेंज आहे, तर ग्लोबल रेंजमध्ये चॅनल एक्सिस मायनस डेटा चॅनल आहे. तर हे पण मेजर करतो जो आपला रेंज इज इक्वल टू मॅक्झिमम मायनस मिनिमम होता, की जर लार्ज रेंज असेल तर हायर व्हॅरिएशन ब्रेन ॲक्टिव्हिटीमध्ये इंडिकेट केलं पाहिजे. तर सेम जे आपण कोडिंग सॉरी जे आपण PPT थेसिस रिपोर्टमध्ये आपल्या मेन्शन केलेलं आहे, तर त्याचं मग फक्त इथं ते पहिले माझं कसं अल्फा, डेल्टा, बीटा, थीटा मध्ये होतं ना, हां. तर ह्याच्यामध्ये आपण तसं नाही काही केलंय का? काय काय अल्फा, बीटा, थीटा, गामा ह्याच्यामध्ये माझं रिझल्ट येत होता. हां. तर हा रिझल्ट कशामध्ये येईल? असंच येईल ना अल्फा, बीटा, गामामध्ये? नाही नाही, तो रिझल्ट फक्त आपण व्हॅरिएशन दाखवण्यासाठी करतो. तेच मी म्हटलं की आपण मॅन्युअल, जसं आपण मॅन्युअल कॅल्क्युलेशन करतो ना, तसं याच्यामध्ये मॅन्युअल कॅल्क्युलेशन नसतात होत. याच्यामध्ये लायब्ररीज यूज केल्या जातात. आणि ते आपल्याला ग्राफच्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतात, की जेणेकरून काय होतं, मग आता आपल्याला पुढे ॲक्युरेसी मिळतीये ना डेटा सेटची, तर ती ॲक्युरेसी आपल्याला तिथं समजते की याच्यामध्ये इतकी का आली आहे. बिकॉज आपण प्रत्येक त्याची जी लेअर आहे, ग्लोबल मेन, ग्लोबल रेंज, फ्रंटल मेन, हे पूर्ण आपण कॅल्क्युलेट केले. मग याच्यामध्ये असं कॅल्क्युलेट नाही दाखवत, कारण हे कोडिंग आहे, हा आपला रायटिंगचा पार्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे ते फक्त डिफाईन करतात. म्हणजे आता जसं इथं फ्रंटल मेन आहे, तर फ्रंटल मेन पण की ॲव्हरेज ॲक्टिव्हिटी फ्रंटल इलेक्ट्रॉडमध्ये किती आहे ती कॅल्क्युलेट करतोय. असं सेम पोस्टेरियरमध्ये ते कम्प्यूट करतं की ॲव्हरेज ॲक्टिव्हिटी किती आहे. लाईक टेम्परलमध्ये जे ॲव्हरेज टेम्परल ॲक्टिव्हिटी आहे ती कॅल्क्युलेट करतं. असं त्याच्यामध्ये पूर्ण केलं जातं. आणि जे मग आता इथे लास्टला जे डेटा फ्रंट पोस्टर, डेटा लेफ्ट राईट साईड हे आहे, तर म्हणजे जेव्हा आय ओपन होते आणि आय क्लोज होते, तर मेनली ते इन्फ्लुअन्स होतात जे व्हिज्युअल रिजन असतात. तर त्याच्यासाठी जे आपण कम्पेअर करतो फ्रंटल आणि पोस्टर ॲक्टिव्हिटी, जे आपल्याला एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. तर म्हणजे हे फीचर मेजर करतं मेनली की डिफरंट किती आहे फ्रंटल आणि व्हिज्युअल ब्रेन रिजनमध्ये. तर त्यासाठी फक्त आपण हे इथं मेन्शन केलेलं आहे की लेफ्ट राईटमध्ये गॅप आहे का. जर मग ब्रेन जर असे, म्हणजे ब्रेन हॅज जे 2 हेमिस्फिअर्स असतात, तर समटाईम तिथे ॲक्टिव्हिटी असिमेट्रिक असते. मग हे जे फीचर आहेत ना, तर त्यातला डिफरन्स कॅल्क्युलेट करतं. त्याच्यामुळे हे फीचर पूर्ण इम्पॉर्टंट असतात. आणि हां, म्हणजे असिमेट्री आलं ना लक्षात तुमच्या, म्हणजे कम्प्युटर डिफरन्स असतो लेफ्ट आणि राईट फ्रंटलचा.
हां, तर ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं असतं. म्हणजे जे आपलं ओरिजिनल डेटा सेट आहे ना, इन शॉर्ट त्याच्यामध्ये 14 EEG चॅनल आहेत. तर हे फक्त एन्हान्स करतं, की जो डेटा सेट आहे, आपण जनरेट करतोय, तर ते 11 ॲडिशनल स्टॅटिकल आणि जे स्पेशल व्हॅल्यूज आहे बेस्ड ऑन त्याच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे, मग ते फीचर करतं. म्हणजे फिजिओलॉजिकल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह परफॉर्मन्स मशीन लर्निंग मॉडेलमध्ये कसा करता येईल, हे जे इंजिनिअरिंग स्टेप असते ही वन ऑफ द मेजर कॉन्ट्रीब्युशन असतं, की आपण कुठलंही तुम्ही वर्क केलं ना पुढे इन फ्युचरमध्ये पण PhD मध्ये वगैरे, तर ही स्टेप करतातच मॅन्डेटरी बघायला मिळत ना. फीचर इंजिनिअरिंगची. हां, मग त्याच्यानंतर आता नेक्स्ट मध्ये आपण मेन्शन केलंय, की आता जो डेटा सेट आहे, मग त्याच्यामध्ये फक्त आपण डेटा सेट प्रिंट केलाय, की डेटा सेटमध्ये ॲक्च्युली रोज किती आहे, फीचर किती आहे, क्लास काउंट काय आहे त्याचा. तर हे सगळं फक्त आपण डेटा सेटमध्ये बघितलंय. म्हणजे इथं आपण डेटा सेट कॉल केला, जो आपला EEG स्टेट क्लासिफिकेशन आहे, आणि प्रिंट युजिंग डेटा सेट, म्हणजे आपण इथं प्रिंट करतो ही इन्फॉर्मेशन जे इथं आलेली आहे, की त्याच्यामध्ये रो, फीचर, ओपन आहे, क्लोज, हे किती आहेत क्वांटिटी. तर त्याच्यामध्ये आपण ते मेन्शन केलेलं आहे, की ही जी सिस्टीम डेटासेट लोड केल्यानंतर फक्त व्हेरीफाय करण्यासाठी. कारण आपण कुठलंही मॉडेल करतो ना, तर त्याच्या आधी डेटा व्हेरीफाय करत असतो डेटासेटमधला. कारण की समटाईम काय असतं, की डेटासेट हा करप्ट वगैरे पण असतो त्याच्यामध्ये, की जेणेकरून काय होतं, मी आपण मॉडेल जेव्हा ट्रेन करतो, तर त्यावेळेस तो मॉडेल तेवढा डेटा कॅप्चर करत नाही. मग त्याच्यामुळे मॉडेलची ॲक्युरसी पण कमी होती आणि मॉडेलचा परफॉर्मन्स पण चांगला येतो. तर त्याच्यामुळे फक्त आपण प्रिंट करून मेक शुअर करतो, की प्रत्येक सेल म्हणजे करेक्ट आहे फक्त. त्याच्यासाठी आपण इथे फक्त त्याला प्रिव्ह्यू केलंय. मग आता त्याच्यानंतर हे जे नेक्स्ट आहे, मग एकदा आपण डेटा सेट कन्फर्म केला, की डेटा सेटमध्ये सगळ्या व्हॅल्यू ठीक आहे, कुठलीही व्हॅल्यू त्याच्यामध्ये नल नाहीये. जर नल असेल तर मग तिथे नेक्स्ट स्टेप येते. एक मिनिट. जर नल असेल व्हॅल्यू, तर तिथे नेक्स्ट स्टेप येते प्री प्रोसेसिंगचे. मग प्री प्रोसेसिंगमध्ये आपण डेटा क्लीन करतो, म्हणजे डेटा इक्वल करतो. जर नल व्हॅल्यू असेल तर त्याला रिमूव्ह करतो, जेणेकरून आपलं मॉडेल आपण ज्यावेळेस ट्रेन करू, तर त्यावेळेस ते फेल नाही झालं पाहिजे, और ॲक्युरसी आपल्याला कमी नाही मिळाली पाहिजे. मग आता इथे आपण काय केलं, ट्रेन आणि टेस्ट केलं. आता जो डेटा सेट असतो ना, बिफोर ट्रेनिंग मॉडेलला आपण डायरेक्ट मॉडेल ट्रेन करत नाही. आतापर्यंत आपण मॉडेलला फक्त सांगतोय, की तुला एक्झॅक्टली काय करायचंय. तर मग आता डेटा सेट वगैरे आपण एक सांगितल्यानंतर मग नेक्स्ट स्टेप असते, की आपण तो डेटा सेट ट्रेन आणि टेस्टमध्ये स्प्लिट करतो. की बिफोर ट्रेनिंग मॉडेल डेटा सेट आपण डिवाइड करत असतो, 80% डेटा ट्रेनिंगमध्ये आणि 20% टेस्टिंगमध्ये. आणि हे काय असं नसतं, की हेच नंबर का घेतले. मोस्टली कुठलाही डेटा सेट, इमेजचा जरी इव्हन डेटा सेट असला ना, तर त्याच्यामध्ये टेस्टिंगचा रेशो हा 80 आणि 20च असतो. हां, मग आपण तो डेटा सेट 2 याच्यात डिवाइड केला. मग त्यानंतर जे इथे स्ट्रॅटिफाय आहे, तर स्ट्रॅटिफाय मीन की हे स्प्लिट करतं. म्हणजे जेव्हा वेळेस आपण डेटा सेट स्प्लिट करतो, त्यावेळेस तो प्रिझर्व्ह करतो. जर सेम क्लास आहे, तर डिस्ट्रीब्युशन हे दोन्हीमध्ये सेम असलं पाहिजे, ट्रेनिंगमध्ये पण आणि टेस्टिंग डेटा सेटमध्ये. आणि मग परत इथे आपण रँडम स्टेट कॉल केलं, आणि त्यानंतर मग इनिशियलाइज व्हेरिएबल केलं. बिकॉज ज्या वेळेस आपण इनिशियलाइज जर आपण नाही केलं, तर क्लासिफायरला समजत नाही की कुठला मॉडेलला समजत नाही की कुठला क्लासिफायर परफॉर्म बेस्ट करतो. आता जे रोज आहे ना, त्याचं पर्पज असतं की ते स्टोअर करतं मॉडेलचं रिझल्ट, आणि जे बेस्ट नेम आहे ते स्टोअर करतो की बेस्ट मॉडेलचं नेम कुठलं आहे. आता इथं नन नन मीन्स कॉज आपण मॉडेल रन केलं नाहीये, सो त्याला माहित नाही अजून की कुठलं मॉडेल बेस्ट आहे. आणि त्यानंतर मग सेकंड, जिथे बेस्ट प्रेडिक्शन, मग प्रेडिक्शनचं मॉडेलचं किती आहे आणि हायेस्ट F1 स्कोर आहे का नाही. आणि त्यानंतर मग इथे आपण मॉडेलला इथून बिल्ड केले, जे आपल्याला रिझल्ट मिळले ते याच्यानंतर मिळालेत. इथं आपण मॉडेलला ट्रेन करतो, की आपण कम्पेअर करतो मल्टिपल. याच्यामध्ये आपण 3 मशीन लर्निंग मॉडेल कम्पेअर केलेलं आहे. जे फर्स्ट आहे एक्स्ट्राटीज, सेकंड आहे रँडम फॉरेस्ट, आणि थर्ड आहे एक्झिबूस्ट. तर हे 3 मॉडेल आपण कम्पेअर करतो, आणि तो जो लूप आहे तो प्रत्येक मॉडेलमध्ये राहण्यासाठी आपण इथं फॉर नेम मॉडेल डॉट इन मॉडेल आयटम असं दिलेलं आहे. कारण की इन्स्टेड ऑफ ट्रेनिंग आपल्याला ईच मॉडेल सेपरेटली ट्रेन नाही करायचं, आपण सेम लूप यूज करतोय. म्हणजे आपण टाइम पण सेव्ह करतोय, कोड पण सिम्पल करतो, आणि इझियर कम्पॅरिझन असलं पाहिजे. कारण की हार्ड याच्यामध्ये आपण अजून गेलो की मग तो टाइम कन्झ्युम करतो खूप सारा. त्यामुळे आपण ॲट अ टाइम
3 मॉडेल रन केलेले तिथं, मॉडेल इन मॉडेल्स म्हणून. तर त्यानंतर मग आपण मॉडेल ट्रेन केलं. जे मग ट्रेन केल्यानंतर म्हणजे मशीन लर्निंगचं मॉडेल आहे, मग ते आपल्याला डेटा शो करतं, म्हणजे जेणेकरून आपल्याला इथं ॲट अ टाइम तिन्ही मॉडेल त्यांनी रन केले. तिन्ही मॉडेलच्या ॲक्युरेसी नंतर त्यांनी फायनल मॉडेल आपल्याला सांगितलं की बेस्ट मॉडेल हे एक्स्ट्रा ट्रीज आहे. कारण आपल्याला त्याच्यामध्ये 94 ॲक्युरेसी मिळाली. रँडम सेकंड बेस्ट आहे, त्याच्यात 92 आहे, आणि एक्झिबूस थर्ड, कारण त्याला 89 ॲक्युरेसी आपल्याला मिळालेली आहे. आपण हे 3 मॉडेल यूज केलेत ना? हो हो, हे 3 मॉडेल यूज केलेले आहेत. मग त्यानंतर आपण हे मॉडेल यूज केल्यानंतर की त्याचं आपण कॅल्क्युलेट करत असतो की जी सीव्ही ॲक्युरेसी आहे, सीव्ही ॲक्युरेसी इन द सेन्स की क्रॉस व्हॅलिडेशन करतो. क्रॉस व्हॅलिडेशन का निडेड असतं? बिकॉज ज्या वेळेस आपण सिंगल ट्रेन आणि स्प्लिट यूज करतो तर तो बायस रिझल्ट देतो, की भलेही तुम्हाला 100 ॲक्युरेसी मिळाली आहे, बट तो रिझल्ट बायस ॲज अ कन्सिडर केला जातो. तर त्याच्यासाठी आपण मोर रिलायबल आणि एस्टिमेट मॉडेल परफॉर्मन्स करण्यासाठी 5 फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन यूज करतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जो एंटायर डेटा सेट आहे ना, 5 इन द सेन्स तो 5 वेळा डेटा सेट हा डिवाइड म्हणजे इक्वल पार्टमध्ये फोल्ड होतो. 4 फोल्ड होतात त्याचे ट्रेनिंगचे, 1 फोल्ड होतात त्याचे टेस्टिंगचे, जे आपण बघा इथे दिलेलं आहे स्प्लिट 5, म्हणजे याला बोलतात 5 फोल्ड टेक्निक. तर तो 5 फोल्ड वेळा होतो, आणि मग ही जी प्रोसेस आहे ती एव्हरी 5 टाइम रिपीट होते. म्हणजे आता इटरेशन 1 आहे, इटरेशन म्हणजे की तो रन होतोय पहिल्यांदा फोल्डर 1, फोल्डर 2, फोल्डर 3, फोल्डर 4 होते. टेस्टमध्ये फोल्डर 5, सेम इटरेशन 2 मध्ये फोल्डर 1, फोल्डर 2, फोल्डर 3, असं तो 5 वेळा रन करणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगणार की जे अॅक्युरेसी स्टील एक्स्ट्रा ट्रीज बेस्ट आहे का, कारण आपण एकाच याच्यावरून नाही कन्सिडर करू शकत डायरेक्ट. आणि जे मग याच्यामध्ये परत आपण मग याच्यामध्ये जे सगळं रन झाल्यानंतर आपल्याला तिथे शोकेस होतं की ज्या वेळेस आपण 5 वेळा देखील रन करतोय तर त्यावेळेस पण एक जी बूस्टच हा हायएस्ट ॲक्युरेस्ट आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याला कन्सिडर करतो पुढे. हम्म. मग त्याच्यानंतर आता जे इथे म्हणजे स्टोअर व्हॅल्यू करायला, हे फक्त आपण म्हणजे एक्स वाय सी व्ही स्कोरिंग हे एनजॉब वगैरे दिलंय ना, तर हे मी आता जे सांगितलं तुम्हाला क्रॉस व्हॅलिडेशनचं तेच आहे. म्हणजे ते ऑटोमॅटिकली परफॉर्म करतो ट्रेनिंग आणि टेस्टिंग अक्रॉस ऑल 5 मॉडेलमध्ये, आणि त्याच्यानंतर तो आपल्याला सांगतो. आता इथे जे एक्स आहे ना, एक्स मीन्स इनपुट फीचर झालं, वाय मीन्स इथं टार्गेट लेवल झाली, आणि जे स्कोरिंग आहे ॲक्युरेसी F11 इथे आपण कॅल्क्युलेट करतोय मेजर ओव्हरऑल करेक्टनेस, आणि F1 स्कोरमध्ये आपण बॅलन्स, प्रिसिजन आणि रिकॉल हे 2 कॅल्क्युलेट करतो. आणि जे इथे वाय एन जॉब आपण एन जे दिलेलं आहे, तर जे 1 प्रोसेसर आहे तो इथे कोर आपण यूज केलेला, म्हणजे जर मेमरीचा इश्यू वगैरे असेल ना तर तो अवॉइड करण्यासाठी इथे 1 मेन्शन केलेला आहे. आणि त्यानंतर मग तो स्टोर रिझल्ट करतो फक्त. जे मी म्हटलं होतं की आपण आउटपुटमध्ये एक टेबल पण आपली CSV फाईल पण सेव्ह होतीये की आपल्याला रिझल्ट किती आलेला आहे, तर ते फाईल याच्या थ्रू सेव्ह होते. याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की आपल्याला ॲक्युरेसी त्याचा सेव्ह करायची आहे, टेस्ट ॲक्युरेसी किती आहे, F1 स्कोर किती आहे मॉडेलचा, परत CVचा आणि प्लस टेस्टचा दोन्हीचे रिझल्ट त्याच्यामध्ये सेव्ह झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी फक्त आपण इथे ते दिलेलं आहे. आता नेक्स्ट इथे आपण काय करतो की क्लासिफिकेशन रिपोर्ट शोकेस करतो. क्लासिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आता तुम्हाला ते एक डायग्राम आठवत असेल ज्याचा तुम्ही मला कलर चेंज करायला सांगितला होता. येलो वगैरे होता, पहिला व्हाईट होता ना, तर तिचा कलर चेंज मध्ये ती जी डायग्राम आहे ना तिला क्लासिफिकेशन मॅट्रिक्स म्हणतात. तर जे क्लासिफिकेशन मॅट्रिक्स म्हणजे काय असतं की ज्या वेळेस आपण मॉडेल एखादं रन करतो तर त्यामध्ये जे क्लासिफिकेशन रिपोर्ट आणि कन्फ्युजन मॅट्रिक्स याचं म्हणजे एक्स्ट्रा ट्री आपलं बेस्ट मॉडेल आलेलं आहे, तर आपल्याला बाकीचं रन करून फायदा नाहीये, आपण एक्स्ट्रा ट्रीचच बघणार की किती आलेले आहे. तर ज्या वेळेस ॲक्युरेसी अलोन म्हणजे फक्त तुम्ही 95 ॲक्युरेसी मिळवली, बट ती एक्सप्लेन करत नाही की मॉडेल चा परफॉर्मन्स कम्प्लिटली बेटर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर, सपोर्ट किती आहे हे पूर्ण आपल्याला पाहिजे असतं. मग आणि बोथ क्लासेसमध्ये म्हणजे ओपनमध्ये पण आणि क्लोजमध्ये पण. मग त्याच्यामुळे आपण
ह्याच्यामध्ये ते चेक करतो, की आपण म्हणतोय, की आपण ॲक्युरसी मिळवली आहे. ओपन आयमध्ये किती आली? इथे 93 आली. क्लोजमध्ये आली आपली 95 आली. आणि मग त्याचं प्रिसिजन वगैरे त्याचं किती आलेलं आहे ते त्याच्यामध्ये इन शॉर्ट आपल्याला शो होतं. म्हणजे आपण फक्त या सेलमध्ये इव्हॅल्युएट करतो, की बेस्ट क्लासिफिकेशन आपला जो आहे, तर त्याच्या थ्रू जे एक्स्ट्रा ट्रीज आहे आणि जे हाय प्रिसिजन आहे, तर ते त्याच्यामध्ये कुठली एरर तर नाही आहे ना. कारण समटाईम काय होतं, की तुम्हाला 95 ॲक्युरसी 96, 97, 99 पण इमाने मिळालेले. पण रिकॉल तुमचा 0 येतो. F1 स्कोर तुमचा कधी-कधी 1 येतो फक्त. सपोर्टमध्ये पण इथं 0 येतं आणि सगळ्या इमेज इथे जातात. म्हणजे आता 165 काउंट आहे, तो याच्यात जाणार. मग त्याच्यामुळे काय होतं, की लगेच पुढच्याला समजतं, की मॉडेल बायस आहे. कारण त्यांनी हा क्लास प्रेडिक्टच नाही केला ना. त्याने डायरेक्ट हा क्लास कॉल केला. क्लोज झाला. हां, मग त्यामुळे हे रिकॉल क्लोज झाला स्कोर फायनल असेल. काय म्हटलं? क्लोज झाला हा फायनल रिपोर्ट असेल. हो, हो, हो. मग त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट असतं, की रिकॉल, F1 स्कोअर, सपोर्ट. तर त्याच्यामुळे आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स ड्रॉ करत असतो, की जेणेकरून आपल्याला कळतं, की मॉडेल आपलं बायस नाही आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केलं, की आपल्याला आता जी ॲक्युरसी वगैरे मिळालेली आहे, की डेटा सेट आपण CSV यूज केला. सॅम्पल आपले 14,980 होते. ओरिजिनल क्लास 14 होते. टोटल फीचर 25 होते. तर आपली बेस्ट ॲक्युरसी किती आली एक्स्ट्रा? हा जस्ट स्टोअरचा कोड आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा सांगितला ना. इथे बघा समरी नाव दिले आपण, की मॅम आतापर्यंत माझा प्रोजेक्ट असा म्हणतात ना, माझा प्रोजेक्ट तो हे होता ना मॅम, की म्हणजे डेटा आहे त्या डेटामध्ये येतं पर्सन, म्हणजे माझं ते टेस्टिंगचा होता कॅल्क्युलेशन ना. मध्ये आलं मॅम. ते मॅन्युअल कॅल्क्युलेशन मध्ये येतं. याच्यामध्ये आपण कोडिंग मध्ये फक्त मॉडेल रन करत असतो. मॉडेल मग आता त्याच्यामध्ये कसं कन्वर्ट करतील मला विचारतील ना. नाही नाही, तसं नाही विचारत. मेन तुम्ही मॉडेल यूज केलं ना डेटा सेटमध्ये, ज्या वेळेस आपण मॅन्युअल वगैरे एखादं फीचर डेटा सेटमध्ये स्वतः स्टोअर करतोय ना, तर त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशनचे ते सगळं जे तुम्ही म्हटलात बीटा वगैरे ते इम्पॉर्टंट असतं. आता आपण याच्यामध्ये हे मॅन्युअल नाहीये, म्हणजे याच्यामध्ये आपण मॅन्युअली असं बीटा वगैरे नाही कॅल्क्युलेट करत. ओके ओके. म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स असतो दोन गोष्टीमध्ये, की थेसिस त्याच्यासाठीच वेगळा असतो, कारण थेसिसमध्ये आपण सगळं लिहितो. त्याच्यामध्ये आपण एक फक्त स्टेटमेंट नाही लिहित. बट कोडिंगमध्ये तसं नसतं. कोडिंगमध्ये तुमच्या मॉडेलचा परफॉर्मन्स किती आहे, मॉडेलची ॲक्युरसी किती आलेली आहे, प्रिसिजन काय, रिकॉल आहे, हे कोडिंगमध्ये असतं मेनली. जो आपला फायनल चॅप्टर बनतो ना, म्हणजे मेथोडॉलॉजीचा जो चॅप्टर असतो ना, त्याच्यापर्यंत पूर्ण तुम्ही ते जे तुमचे आता व्हॅल्यू म्हटलं अल्फा बीटा, ते सगळं व्हॅल्यू तिकडे येणार. त्याच्यात काही नसतं. पण त्याच्यानंतर जो मेन चॅप्टर असतो आपला चौथा, रिझल्ट अँड डिस्कशन, त्याच्यासाठी आपल्याला हे इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्ये कुठलं कॅल्क्युलेशन येत नाही. तिथं फक्त व्हिज्युअलायझेशन असतं. ओके मॅम. म्हणजे त्यांना आन्सर कसं करू या गोष्टीबद्दलचं? काय, मला परत एकदा क्वेश्चन सांगा तुमचा. म्हणजे माझा प्रोजेक्ट आतापर्यंत जे होता ना, ते म्हणजे मला एक रिपोर्ट होता माझा. म्हणजे पहिले मी easy.easy फाईल मध्ये ते आमच्या इथे टोपी होती कॉलेजमध्येच. तर तेच परफॉर्म केले. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक डेटा येत गेला असेल नंबरचा. त्यानंतर त्या नंबरला आम्ही कन्वर्ट करून म्हणजे अल्फामध्ये आहे का बीटामध्ये आहे, त्या रेंजच्या ह्याच्यानुसार आम्ही सांगत होतो, की तुम्ही अल्फामध्ये आलाय आणि युअर म्हणजे गुड, आणि बीटामध्ये आलं तर मग ते हे आहे, डिसऑर्डर आहे, हेल्थ इश्यूज आहेत असं. हेल्थ रिलेटेडच होता ना हा तसं. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का, आता याच्यामध्ये जसं मी म्हटलं, की अल्फा आणि बीटा जे आहे ते मॅन्युअली तर आपण ह्याच्यात नाही करत. बट जे EEGचे ब्रेन वेव्हज असतात ना, की त्याच्यामध्ये सिग्नल हे डिवायडेड असतात डिफरंट फ्रिक्वेन्सी बँडमध्ये, की जो ईच बँड असतो तो रिप्रेझेंट करतो डिफरंट ब्रेन, की जसं डेल्टा वेव्ह आहे. तर डेल्टा वेव्ह स्लोएस्ट ब्रेन वेव्ह असते, की ज्याच्यामध्ये मेनली ऑब्झर्व करतात, की डीप स्लीप किती आहे. जर पर्सन स्लीपिंग नाईटला जास्त असेल तर डेल्टा वेव्ह बिकम डॉमिनेट होते. आणि जर थिटा वेव्ह असेल तर ते म्हणजे असोसिएट करतात रिलॅक्सेशन आणि ड्राउन स्लीप सोबत, बरोबर, म्हणजे लाईट स्लीप बरोबर. आणि जे अल्फा वेव्ह आहे ते अपेअर होतात, की पर्सन जर रिलॅक्स असेल, अवेक असेल तर त्यावेळेस होतात. मग इथे कसं आहे, की आपण काय करतो, की आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण काय सांगतो, आय क्लोज आहे, आय ओपन आहे. आय क्लोज इन द सेन्स काय, अल्फा इन्क्रीज, ठीक आहे. त्याच्यानंतर आय ओपन आहे म्हणजे काय होते, की अल्फा डिक्रीज होते.
म्हणजे ज्यावेळेस ईईजीची आय स्टेट क्लासिफिकेशन आपण करतो, तर अल्फाचा जो रिदम आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट ब्रेन रिदम असतो. बिकॉज त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते सिग्निफिकंटली बिटवीन ओपन आय आणि क्लोज आय कंडिशनमध्ये होत असतात. की त्याचं म्हणजे जसं रिमेंबर असते की जर रिलॅक्स प्लस आय क्लोज असेल तर अल्फा झालं असं. ओके. तुमच्या लक्षात आलं का? नाही ऍक्च्युली त्यांना म्हणजे माझा पहिले प्रोजेक्ट खूप डिफरंट होता ना, तर ह्या प्रोजेक्टचा मोटो काय आहे हे म्हणतील ना सर. तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह होते ना हो हो. त्याच्यानुसारच हा प्रोजेक्ट आहे. सेम तुम्ही जे म्हणताय ना माझा अल्फाचं बीटाचं जे तुम्ही म्हणताय ना तो मॅम थेरॉटिकल पार्ट झाला. थेरॉटिकल पार्ट आणि व्हिज्युअलायझेशन पार्ट याच्यामध्ये डिफरन्स असतो. आता हे व्हिज्युअलायझेशनच आहे म्हणतात त्यांना. हे व्हिज्युअलायझेशन झालं. हे जे आता आपलं हम्म. इथंपर्यंत मॉडेल पूर्ण ट्रेनिंग झालं, हे त्याच्यानंतर पूर्ण सगळं आपलं ग्राफ जनरेट करायचं काम आहे. हे एक्सप्लेनेशनचा पार्ट नाही आलं. तुम्हाला एक्सप्लेनेशनचा पार्ट कुठंपर्यंत आला, जो मी तुम्हाला आत्ता इथंपर्यंत सांगितला की जिथंपर्यंत आपण समरी सेव्ह केली. हे पुढून एक्सप्लेनेशनची याला गरज पण नाहीये, कारण हे फक्त ग्राफ जनरेट आहे. आपण त्याला सांगितलं की बाबा आम्हाला कोरिलेशन मॅट्रिक्सचं पाहिजे 14 ईईजी सिग्नलचा, त्यांनी दिलं. कारण की आपण तो ऍक्च्युली रन केलाय. तर तुम्हाला मेनली हेच असतं की तुम्ही त्याच्यामध्ये किती मॉडेल यूज केले, मॉडेलची ॲक्युरेसी काय हम्म. होती, हे सगळं तुमचं रिझल्ट आणि डिस्कशनमध्ये येतं. आणि जे तुम्ही अल्फा बीटा हे सगळं सांगताना हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट झाला. हा कोडिंगमध्ये नसतो येत. ओके मॅम. चालेल. हम्म. तर आता याच्यामध्ये खाली फक्त आपण रिकॉल वगैरे म्हणजे जे आपण इथे रिझल्ट बघितले ना त्या रिझल्ट वरून फक्त हे ग्राफ येतात. हे जे रिझल्ट आपण स्टोअर केले बस त्याच्यावरून की ओपन आय मध्ये किती होता काउंट, हम्म. क्लोज आय मध्ये किती होता, हे सगळे ग्राफ त्याच्या याच्यातले ईजी डेटा सेटवर डिपेंड आहेत. हे डेटा सेट थ्रू जनरेट होतात हे पूर्ण. अच्छा. तर हे किती इमेजेस आहेत मॅम एकूण टोटल? 6 असतील ना? 5? 4 5 6 7 8 9 आहेत. अच्छा. हे पण ऑटोमॅटिकली डाउनलोड होतं. इथे काही कोडमध्ये चेंजेस केले तर तशानुसार ते आपल्याला ग्राफ देतात का? हो हो बरोबर. इथे तुम्ही ओके. कोडमध्ये चेंजेस केले ना, कारण आता आपण मॉडेल रन केलेलं आहे तर तुम्हाला हो हो. जसं पाहिजेत ना इमेजेस त्या तुम्ही जनरेट. पण ह्या जे आहेत ना पीसीए व्हिज्युअलायझेशन प्लस जे कोरिलेशन झालं, इलेक्ट्रिकल मॅप झाला, हम्म. हा सगळ्या इमेजेस ह्या आता ह्यामध्ये काय आहे मॅम? सगळ्यात लास्टला आहे ना हे ग्राफ, हे आहे किती कितीचं आहे हे? 14 ना? एक मिनिट. इलेक्ट्रोड्स. हा इलेक्ट्रोड इम्पॉर्टन्स मॅप. हा. तर याच्यामध्ये मेनली की आपण जे इलेक्ट्रिकल लेबल आहे की म्हणजे फिगर कॉन्ट्रीब्युशन दाखवते की इच ईजीचा इलेक्ट्रॉन जो आहे तो वेदर आय इज ओपन आहे का क्लोज आहे. म्हणजे आता हा जो कलर बार आहे त्याच्यामध्ये हे जे ब्ल्यू आहे हम्म. तर ते ब्ल्यू झालं की लो इम्पॉर्टन्स, ग्रीन आहे मीन्स ते झाले मीडियम इम्पॉर्टन्स, आणि जे रेड आहे ते हाय इम्पॉर्टन्स झाले. म्हणजे की जो सर्क्युलरचा शेप आहे तो रिप्रेझेंट करतो. हम्म. म्हणजे हा जो मॅप आहे इन शॉर्ट बेसिकली आपल्याला दाखवतो की जे पोस्टेरियर आहे आणि जे ऑसिप्टिकल इलेक्ट्रोड आहे स्पेशली O0 अँड P7 मध्ये, तर त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे मोस्ट ऑफ द आय स्टेट क्लासिफिकेशन मध्ये किती आहे, त्याची कन्सिस्टंट किती आहे, व्हिज्युअल प्रोसेसिंग किती आहे आणि अल्फा वेव्ह ऍक्टिव्हिटी त्याच्यात किती आहे, प्लस हम्म. विथ आय ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये हे त्याच्यामध्ये शोकेस होतं फक्त. ओके मॅम. ओके. आणि हे कम्प्लिटली रेडच्या ह्याच्यामध्ये झोन झाल्यावरती काय होतं? काय काय हे म्हणजे आता हे ब्ल्यू आहेत ना, हम्म, आणि P7 आणि P01 म्हणजे रेड मध्ये येतं. हम्म, ते दोन तिकडच्या कॉर्नरचे 2 रेड म्हणजे कसं काय असतं? ओके. रेड इंडिकेट करतो की हायर नॉर्मलाइज झालेले, म्हणजे जे ऑल इलेक्ट्रोड आहेत ना, सपोज हम्म. ऑल इलेक्ट्रॉन रेड झाले तर क्लासिफायर जो आहे तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो की जे ईईजी चॅनल आहेत ते रादर दॅन डिपेंडिंग आहेत ओनली फ्यू इलेक्ट्रॉडवरती. म्हणजे आपल्याला ते सजेस्ट करतं की जे आय स्टेट आहे ते चेंज करतं मल्टिपल ब्रेन रिजन सायमल्टेनियसली. जर 01 आणि P7 आहे जे रेड आहे तर म्हणजे मॉडेल मेनली डिपेंड्स आहे फक्त त्या 2 रिजनवरतीच. आणि जर सगळेच लाल असेल तर मॉडेल आपल्याला सांगतं की जी इन्फॉर्मेशन आहे ती एंटायर ईईजी नेटवर्कमध्ये युटिलाइज होतीये. हम्म.
चालेल मॅम, आपण एकदा प्रोजेक्ट रन करून बघूया. काय काय म्हणजे विचारू शकतील एक्सटर्नरला मला? आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मेनली तर तुम्हाला आता हे मॉडेल एक्स्ट्रा ट्रिकचं काय यूज केलं त्याचं जर रिलेटेड विचारलं तर मी तुम्हाला त्याचे पण डिटेलचे तीनच व्हिडिओ हां, हां. पाठवले डिटेलचे मॉडेलचे. किती पाच ओके. पाच मिनिटचेच आहे. तुम्ही एकदा जरी बघितलं तरी हं, तुमच्या लक्षात येऊन जाते की प्रत्येक ओके मॅम. मॉडेलचं ठीक आहे. फंक्शन काय आहे. ओके मॅम. तर काय करूया, आता माझ्या ह्याच्यामध्ये आपण एकदा रन करून बघूया. हो हो चालेल. मी स्क्रीन स्टॉप करते, तुम्ही शेअर करा. हो, चालेल मॅम. रेकॉर्डिंग ऑनच आहे ना मॅम? हो हो चालू आहे. ओके मॅम. स्क्रीन शेअर झाली आहे का? हो झाली आहे. ओके. हां आता हे पहिल्यांदा क्लोज करा. हे इकडं रिलीज नोटचं. ओके, हे रिलीज हां नोट. क्लोज करून टाका. हं. इथून आपलं स्टार्ट आहे का प्रोजेक्ट? नाही, नाही. पहिलं आणि हे स्टार्ट नाही करायचं. ही फाईल ओपन केली ना, पहिल्यांदा तुम्हाला इथं जायचंय फाईलमध्ये. वरची फाईल नाही हां. इकडे लेफ्ट साइडला आयकॉन कीच्या खाली आयकॉन आहे बघा. हां, या आयकॉनवर जावा. हां, ही फर्स्ट स्टेप आहे. तुम्ही जेव्हा पण नोटबुक ओपन करताल ना, तुम्हाला हे करायचंच आहे. म्हणजे इथे तुम्हाला पहिल्यांदा कुठली करायचं पण ना? फाईल हां. आली ना, ती इथे दिसेल. आता तुम्ही इथे ओके कनेक्ट मॅम. केलं का? हां. फाईलमध्ये गेले. नाही, नाही. तिथे फाईल ओपनच ठेवा ते. हां, ते तसंच राहू द्या. इथे कनेक्ट हं. केलं का तुम्ही? आता इथे काय करा आहे बघा. इथे म्हणजे मी फास्ट रन करण्यासाठी सांगते तुम्हाला, की हं, हा जो हं. आयकॉन आहे ना, हे रॅम डिस्क आहे ना, तिथे या. इकडे राइट साइडला, पूर्ण राइट साइडला या. राइट साइडला टॉप कॉर्नरला. हां, इथे रॅम डिस्क आहे. टॉपला वरती अजून. हां, हां, रॅम इथे डिस्क. रॅम डिस्क आहे. त्याच्या शेजारी बघा एक एरो आहे, तो क्लिक करा. इथे चेंज रन हां. टाईम आहे. खाली. हं. आता सध्या सीपीयू वरती आहे. सीपीयू वरती हं, रन व्हायला वेळ लागतो. तुम्ही असं पण दाखवू शकता. हं. सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे जीपीयू. आता तुम्ही जीपीयू करा म्हणजे पटकन रन होऊन जाईल ते. इथे जीपीयूवर क्लिक करा. T4 GPU ना? हां. ओके करा. हां, ओके करा. आणि सेव्ह करा. म्हणजे हा आता आपला जीपीयूवर झाला. कारण ॲज कंपेअर टू सीपीयू, जीपीयू फास्ट असतो ना. हे एकदा आय ओके एम मॅम. नॉट रोबोट फक्त करा. काय आता हे हां, ते स्टेअर सिलेक्ट करा फक्त. हं. हँग आउट गेले लवकर. हां. हां मॅम. ते फक्त एकदाच येणार तुम्हाला, सारखं नाही विचारणार ते. आता नाही का, ओके. इथे रन टाईमवर जावा. वरती जिथे फाईल, एडिट, व्ह्यू आहे रन तिथे ऑन? रन ऑल करा. कारण मी सेम टाइम नोट पण करून घेते ना. हो, हो. चालेल. नाही असं केलं ना, तर तुमचं फास्ट रन होईल. सीपीयू वरती हळू रन होतं. ओके. हां. हं. आता इथे स्क्रोल करा. तुम्हाला नाही का फाईल अपलोड करावी लागेल. हां, इथे चूज फाईल. वेट. इथे चूज फाईल करा. सिलेक्ट करा. क्लिक करा. हां, आता ती हं. जी तुम्हाला फाईल दिली होती एक्सेलची ती कुठे आहे? एक्सेल? हां, एक्सेलची फाईल दिली आहे ना, एक सीएसव्ही फाईल दिली आहे. आपण प्रोजेक्ट जिथं स्टोअर केलं हां, होतं हां, ना हां. त्या दिवशी, ती ओके, फाईल ओके. ओपन करा. त्याच्यामध्ये एक ओके. ईईजीची फाईल आहे. ती ड्रॅग केली होती ॲक्चुअली आम्ही. इथे आहे का कुठे? ही आहे का? नाही, ती आयपीओएनबी झाली. हां, ही सीएसव्ही, ही क्लासिफिकेशन डॉट सीएसव्ही आहे ना, ती वाली हां. फाईल. हां, ओपन करा ते. इथे ओपन आहे ना रेड. हां. हे वाजत आहे टुन असं काहीच नाही. हां. हां, तर त्याने फाईल घेतली. आता काहीच नाही करायचं तुम्हाला. आता ऑटोमॅटिक पूर्ण ते रन होऊन जाईल. CSV फाईल का? हो, आता तुम्ही फक्त स्क्रोल करा. हे बघा इथे फाईल आली का ती? इथे बघा, इथे दाखवतंय तुम्हाला लेफ्ट साइडला फाईल आलेली. ही इथे का? ही ना मॅम? हां, आता इथे आले ना, मग त्यासाठी म्हटलं मी, की हे चालू ठेवा म्हणजे कोडमध्ये जितके पण चेंजेस होणार ना, ते सगळे तुम्हाला इथे दिसणार लेफ्ट साइडला. इथे दिसणार. हां, ओके. तिथे दिसतात. आणि हे जे टिक ओके. असतं ना ग्रीन कलरचं, हां, हां. हे टिक म्हणजे की आपला कोड रन झालाय.
ओके. प्रत्येक हां. सेलला. हां, हे 0 सेकंडमध्ये हं. किती सेकंड लावले त्यांनी ते इथे येतात. ओके. आता काय रन करायचं हे इथे का? नाही, 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 नाही. नका करू, नका करू. आपण रन ऑल केले ना, तुम्हाला मॅन्युअली काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त स्क्रोल करा. आता कुठली सेल चालू आहे रन व्हायची. घ्या खाली-खाली. जिथं हां, हे बघा जिथं हां, घ्या खाली. जिथं टिक नसेल ना, ती सेल हां, आहे बघा इथे हं. अजून टिक नाहीये. म्हणजे ही सेल रन होतीये. हां. काहीच मॅन्युअली इंटरप्ट करू नका तुम्ही. ऑटोमॅटिक ते होतं सगळं. हां. ओके मॅम. ठीक आहे, ते होईल रन. मग सेम म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम पण असंच रन करा. हं. एकच फक्त CSVचं आपल्याला अपलोड करायचं, बाकी नंतर कुठेच काही नाही, नाही. करायचं ना? कुठेच काय नाही करायचं. आणि मग आउटपुट कुठे दिसतील? आउटपुट त्या सेलमध्ये पण दिसते ना तुम्हाला आणि इकडे बघा ई जे आउटपुटचा बॉक्स तयार झालाय. आता जसं इथे एक ग्राफ येणार ना ते सगळं तुम्हाला इथे पण ग्राफ दिसणार आणि सेलमध्ये पण दिसणार दोन्हीकडे. इथे. इथेच ना? हो. तुम्ही जसं खाली स्क्रोल करताना प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला ग्राफ जनरेट झालेला दिसेल. आता तुम्ही जनरेट हां. करताय ना त्यावेळेसच बघा तुम्ही लास्ट सेलवरती जावा. तुम्हाला कुठलाच ग्राफ नाही दिसणार. कारण की अजून मॉडेल रन होतंय. ज्यावेळेस मॉडेल रन होणार त्यावेळेसच तुम्हाला ग्राफ दिसणार, नाहीतर नाही दिसणार. थोडं ॲक्चुअली हँग पडलाय वाटतं. काही ऑपरेट नाही होत आहे. हां, मला पण इकडून स्क्रीन स्टक झाल्यासारखी दिसते. नाही ते होऊन जाईल. बघा मी तुम्हाला रेकॉर्डिंग देते पाठवून. हं. आता हे जे आहे, जे आउटपुटमध्ये आहेत का आउटपुट हो, आलेले? हो, हो. इनपुटमध्ये हे जे आपण फाईल दिली ना .csv ती तिथे स्टोअर झाली आहे. त्याच्यानंतर EAG आउटपुटमध्ये आपल्याला जे पण ग्राफ आहे ते तुम्हाला EAG आउटपुट ह्याला ओपन कसं करून बघू मग आता हा डबल जो क्लिक एरो करू आहे का ना, मी? एरो त्याच्या जवळच आहे बघा. सुरू नाही करत आहे म्हणजे काही प्रॉब्लेम. हां, आता हे स्क्रीन स्टक झाले ना, सेम तुम्ही हे हां, ओके. रॅमच्या शेजारी कसा एरो होता, तो एरो ओपन केल्यावर तुम्हाला ऑप्शन आले. सेम तसं तुम्हाला हां, हा हां. एरो ओपन केला की तिथे तुम्हाला फाईल ओके, दिसतील. ओके. हे बघा, ओके. आता इथे आली का EAG आय स्टेटची? तसं सेम हे दिसत ना, राहणार ही तुम्हाला. आली ना? हां. हो, हो. हे आपले इनपुट झाले. हं. आउटपुटमध्ये आउटपुटच्या फाईल दिसणार. ओके. आता हे आउटपुट एवढे आले आहेत का? हो, हो. हे आउटपुट झालं आता आपलं. हे मॉडेल काय आहे? मॉडेलमध्ये जे आपण आता मॉडेल रन केलेले आहेत ना, तर ते त्याच्यामध्ये त्याच्या फाईल सेव्ह होणार. जॉब LIB मी स्टार्टिंगला म्हटलं होतं ना, जॉब LIB आपण अच्छा. यूज केलाय मॉडेल स्टोअर. तर ते मॉडेलच्या मॉडेल अजून मॉडेलमध्ये होणार आणि प्लॉटच्या प्लॉटमध्ये का? हां, प्रत्येकाचं हे 2 आता इथे डिफरंट मॉडेल्स आहेत. इथे बेस्ट मॉडेल सेव्ह झाले. जे आपलं जे ट्रीचं आलं होतं, तर ते बेस्ट मॉडेल इथे सेव्ह झालंय आपलं. ओके. मग माझा प्रोजेक्ट रन झाला ना बरोबर? असंच दाखवू ना उद्या? हो, हो. तिथे तुम्ही रन करून असंच दाखवा. ऑलरेडी रन करून नेलं तरी चालेल. तिथे जाऊन रन करायचं असेल तरी तुम्ही दाखवू शकता. ओके मॅम, चालेल. हो, ठीक आहे. मी दुसरं काही तुम्हाला रेकॉर्डिंग इम्पोर्टंट मला पाठवते. क्वेश्चन वगैरे विचारतील? काय म्हटल्या? दुसरं काही इम्पोर्टंट क्वेश्चन मला काही विचारतील तर? नाही, नाही, नाही. हे याचंच एक इम्प्लिमेंटेशनचं म्हणजे बघत असतात, की रन होतंय का? तर ते एक रन होतंय. त्याच्यानंतर सेकंड राहिलं, की तुम्हाला मी मॉडेलचं तर पाठवलं पण आहे ते आणि रेकॉर्डिंगमध्ये पण आहे. तुम्ही परत एकदा ऐका, की आपण म्हणजे मॉडेल कुठले-कुठले यूज केलेत, का केलेत ते पण मी सांगितलं. बस तितकंच तुम्हाला करायचंय. त्याच्या व्यतिरिक्त हं. दुसरं नाही विचारत. म्हणजे तुम्ही जे लॅटेक्सचं वगैरे म्हणत होतात ना दुपारी पण, तर ते तसं नाही हं. विचारत. आता खूप साऱ्या इथे एम-एचे वगैरे मी एम-टेकच्या मुलांचं काय करतोच ना. लॅटेक्सचं? हं? लॅटेक्सचं काय? लॅटेक्सचं तुम्ही म्हणत होता ना दुपारी, ते कोडिंगचं वगैरे हो. लॅटेक्सचं तर ते त्याचं पण नसतं कोणी विचारत. कारण लॅटेक्स इन द सेन्स फॉर्मॅटिंग झाली ती. मग फॉर्मॅटिंगच करायची त्याच्यामध्ये कोडिंग करून. बरोबर. मग ते फॉर्मॅटिंगचं ते कोणी विचारत नाही. कारण ते जनरल आहे. हं. असं. जसं PPT कशी असते जनरल, की ते आपल्याला हां, कोणी हां. विचारत नाही की कशी गेली. तसं लॅटेक्सचं सेम असतं. हो, तुम्हाला मला फक्त नाही येत मेनली मॅम. नाही, नाही. तुम्हाला फक्त मला मेनली मला नाही येत का, नाही. हे जे इम्पोर्टंट आहे ना, याच्यावरती तुम्ही फोकस करा. ते मेन नाहीये. हां, हां. त्याच्यावरती फोकस करून तुमचा म्हणजे टाईम वेस्ट होईल. अच्छा, नॉर्मल PPT करतो तसं. पण मॅम ते येत नाही ना मला त्याच्या म्हणजे माहितीच नाही नाही मी मला तुम्हाला त्याच्यामध्ये. तसं ते एक पाठवते, व्हिडिओ तसं पण म्हणजे कोणी पाठवते. विचारलं, की कसं केली तर म्हणजे माहिती पाहिजे. पण ते जे असू देत कोड तुम्ही आहेत ना व्हिडिओ काढल्यावर कळून नाही, जाईल नाही. मला. आपल्याला नाही का कोड नाही करावा लागत. ऑलरेडी अच्छा. लॅटेक्सचा कोड असतो. तुम्ही नाही मला एक नाही, लिंक शेअर पण केली जर होती. तुम्हाला आठवतं एक का सर आहेत ना, ओव्हरलिफ्टची? खूप एज्ड आहे. तर काय त्यांनी काय म्हटल्या? सांगितलं त्याच्यामध्ये कोड एक सर आहेत त्याच्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये खूप एज्ड आहेत. त्यांनी काय सांगितलं, की बाबा
ह्याच्यामध्ये आपल्याला कोड टाइप करून पाठवायचं आहे, कोडिंग करायची आहे. हो, बरोबर आहे. नाही, पण त्याच्यामध्ये नाही कोडिंग करत. आता हे बघा, तुम्ही मला लिंक कुठली पाठवली होती, मी ती पण दाखवते तुम्हाला. हम्म. एक सेकंद हां. तुम्ही मला बघा एक overleaf.com ची लिंक पाठवली होती लॅटेक्सची, आठवते का तुम्हाला? हो, हो. हां, तर त्या लिंक त्याच्यामध्ये यूज टेम्पलेट आहे ना, ते घ्यायचंय मला. हां, त्याच्यामध्ये व्ह्यू सोर्समध्ये जर तुम्ही गेलात ना, तिथं तुम्हाला कोड दिसेल. त्याच्यामध्ये ऑलरेडी कोड असतो. आपल्याला फक्त आपला जो टेक्स्ट डेटा आहे ना, तो तिथं कॉपी पेस्ट करायचा असतो. टायटलमध्ये टायटल आलं हम्म. पाहिजे, पॅराग्राफमध्ये पॅराग्राफ आला पाहिजे. म्हणजे ते खूप लेंदी काम हम्म. असतं. ते त्याला तुम्ही तुम्हाला करून कॉपी पेस्ट देताय का करायचं. मॅम? हां? माझं ते लॅटेक्सचं टेम्पलेटचं तुम्ही करताय का? हो, एक थोड्या वेळात पाठवते. झालंच आहे ते. बरं, बरं. काही प्रॉब्लेम नाही. काही असेल तर म्हणजे मला सांगा कसं चालेल, बनवायचं चालेल. वगैरे. हो, हो. ठीक आहे. मी कॉपी पेस्टच करेन ना फक्त? हो, हो. चालेल, चालेल. बरं. तर मग हे इम्पॉर्टंट आहे. हे करा म्हणले तुम्ही.